बघू का? नानूला मज्जा येत आहे का? नानू काय खात आहे? बनाना. सो हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आम्ही दोघी असं खूप झोपल्यासारखं दिसत आहे ना, कारण 2 दिवसाचा थकवा. आमच्यापेक्षा नानू खूप थकली असणार आहे. 2 दिवस आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हल केलं आहे. म्हणजे मुंबईला आम्ही निघालो सकाळी 5:30 पावणे 6ला. तेव्हापासनं तर रात्री 9 वाजेपर्यंत कंटिन्यू ट्रॅव्हल आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पण परत दिवसभर ट्रॅव्हलच झालं. 7 वाजता आम्ही नागपूरला पोहोचलो. आणि त्याच्यामुळे आमचं तर ठीक आहे, पण अनायाचे जरा हाल होतात. रोशन खरा थकतो, मीच फक्त एवढी नाही, कारण मला बसूनच यावं लागतं. पण रोशनचं ड्रायव्हिंगमुळे आणि अनायाला थोडंसं जेवणाचे पण हाल होतात, कारण आम्ही असं तिला पोटभर एकदम जेवायला देत नाही, कारण वॉमिटिंग वगैरे नको व्हायला म्हणून, कारण तिला थोडासा त्रास आहेच. सो एनिवे, पण आत्ता छान आम्ही आलो काल 7 वाजता वगैरे. घरी फार असं शूट नाही केलं, पण जेवढं होईल तेवढं करते आहे. आणि व्लॉग्स मी रोज शूट करणार आहे. आज पहिलाच दिवस आहे इथे नागपूरमधला, तर व्लॉग रोज शूट करेल. पण तुमच्यापर्यंत ते कधी येईल हे सांगता येत नाही, कारण मला एडिटिंगला वेळ फार मिळणार नाही आहे. पण जसाही मिळाला तेवढ्यात मी एडिटिंग करून नक्कीच लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. पण येस, थोडंसं डिले होणार आहे. रेग्युलर जेवढे जसे आपले ब्लॉग्स येत होते तसे आता इथनं पुढे नाही येणार. सो प्लीज बेअर विथ दॅट. आणि आज घाणा आहे. सो मी तुम्हाला इतक्या दिवस सांगत होती का घाण्यासाठी मला जायचं आहे. तर मी ॲक्च्युली खूप एक्सायटेड होती, कारण अशा कामांमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. मला स्वयंपाक वगैरेमध्ये तर आहेच, पण त्यापेक्षा मला याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे की थोडंसं छान सजावट करू दे. पण कसं, मग बाकीची कामं नाही पाहिजे आपल्याकडे, फक्त हेच एक काम पाहिजे. मग असं जेव्हा असताना पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी, समजा पुण्याला म्हणा किंवा अमरावतीला म्हणा, पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असते की स्वयंपाकामध्ये पण लक्ष द्यायचं आहे, इथे पण लक्ष द्यायचं आहे, सजावटीमध्ये. तेव्हा माणसाचा जीव थकतो. पण इथे तसं नाही आहे. तू तुझं फक्त सजावटीवर लक्ष दे, आणि ते मला आवडतं. सो म्हटलं चला आज आपण मस्त असं तुमच्यासोबत पण व्लॉग शेअर करते. होप तुम्हाला पण तो आवडेल. सो घाणा कसा सजवायचा याच्यावर थोडंसं काही आयडियाज आहे आमच्याकडे. आणि इथे मॅनपॉवर पण भरपूर आहे, कारण माझी वहिनी पण आहे सोबत. समोरनं ताई राहतात 2, त्या पण एकदम एक्सपर्ट आहे या सगळ्या कामांमध्ये. सो त्या पण आम्हाला हेल्पला येणार आहे. आणि आज सुंदर असा घाण्याचा प्रोग्राम असणार आहे. सो आता मी सुरुवात करते. सकाळी मी यांचं किचनचं सगळं आवरलं आहे. म्हणजे स्वयंपाक वगैरे आमच्याकडे 9 वाजता होता, तर फक्त 9:30 वाजले आहेत. आणि आम्ही 8:30पर्यंत मी आणि नानूचं झोपलो होतो. आता आमचा नाश्ता वगैरे झाला, कारण आई आणि बहिणी लवकर उठतात आणि स्वयंपाकाची तयारी करतात. बिकॉज माझा भाऊ ऑफिसला जातो, तो 9:15ला निघतो. 9:15 पण नाही, मला वाटतं 9लाच निघतो. सो तो पण गेलेला आहे ऑफिसला. सो इकडची मॉर्निंग एकदम फास्ट असते आणि ती झालेली आहे ऑलरेडी. बाकी बेडरूम जी आहे आता नवीन, ज्याचं लग्न आहे आता माझ्या भावाचं, त्याची बेडरूम पण फर्निचर आत्ता केलं आहे, कारण आधी नव्हतं केलं. एका रूमचं राहिलं होतं. सो ते फर्निचर पण तुम्हाला दाखवते, कसं कलर कॉम्बिनेशन केला. तसं एक्झॅक्टली सेम केला जसं माझ्या मोठ्या भावाचं आहे, पण तुम्हाला दाखवते काय कलर कॉम्बिनेशन आहे, कसं केलं आहे. सो मे बी आज नाही तर आज उद्याच्या ब्लॉगमध्ये कधीतरी. सो आजच्या ब्लॉगमध्ये काय काय पॉसिबल होतं ते सगळं शेअर करते. मग नंतर ते पण करणार, फक्त सांगते की हे सगळं आहे. सो भरपूर गोष्टी आहेत तिथल्या यावेळी मी शेअर करणार आहे. आणि लग्नाला अजून 8 दिवस बाकी आहे. सो आजपासनं 8 दिवसानंतर लग्न आहे. सो 8 दिवसातले जे काय व्लॉग्स प्लस लग्नाचे रिसेप्शन, हळद, सगळे काय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि चला मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया. सो माझ्याकडे आत्ता पहिले, म्हणजे मला दिलं नाही आहे काम, पण मला ते डोळ्याला पाहवलं जात नाही काही इथे पडलं आहे. आता लग्नाचं घर म्हटल्यावर यांनी सगळा किराणा म्हणा हे तर रोज मग बहिणीचं आणि आईचं चाललं असतं क्लिनिंग काही ना काही. पण आत्ता मला माझ्या डोळ्यांनी जे दिसतं आहे ते उचलून ठेवायचं, इकडे तिकडे ठेवायचं, विल्हेवाट लावायची सामानांची, ती मी करते. जरा क्लिनिंग करते आणि त्यानंतर सजावटीची सुरुवात करतो. आम्ही रेडी होतो आणि मस्त असा घाण्याचा प्रोग्राम कसा होतो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो स्टे ट्यून. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे लग्नाचे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. सो चला मग. तर डेकोरेशन करण्याआधी आम्हाला पहिले घर आवरून घ्यायचं होतं. आई आणि वहिनी किचन आवरत होते, तोपर्यंत म्हटलं चला मी हॉल आवरून घेते,
काही गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या होत्या, काही इंडोर प्लांट्स आम्हाला आतमध्ये ठेवायचे होते, सोफा क्लीन करून घ्यायचा होता, सोफ्याचे कवर्स चेंज करायचे होते. सो हे सगळं मी करायला सुरुवात केली. पहिले तर मी व्हॅक्यूम करायला सुरुवात केली, तेवढ्यात बाबांनी पण मला जॉईन केलं, कारण हॉल बऱ्यापैकी मोठा आहे आणि जर एकटी असे कामं करत बसली तर खूप वेळ लागला असता. थोड्या वेळातच वहिनीसुद्धा आली होती, तिने पण आम्हाला करू लागलं. सो तिने सोफा पुसून घेतला, मी व्हॅक्यूम केला, सोफ्याचे कवर्स टाकले, त्यानंतर काही गोष्टी जागच्या जागी ठेवल्या. असं सगळी छोटी मोठी क्लिनिंग घरातली चालली होती. बेसिकली आज आम्ही फक्त हॉल क्लीन केला होता. बाकीच्या घरातल्या गोष्टी आईने आणि वहिनीने ऑलरेडी मागच्या त्या 8-15 दिवसापासून त्यांचं चालली होती साफसफाई आणि ते सगळं क्लीन करत होते. कारण लग्न घर म्हटलं की एक तर पसारा पण खूप असतो, बाकी गोष्टींचा पण, आणि त्यातल्या त्यात क्लिनिंग पण भरपूर करावी लागते. घर आवरून झाल्यानंतर फायनली आम्ही आता फुलांच्या पाकळ्या करायला बसलो होतो. बाबांनी फुलं सकाळीच घेऊन आले होते. सो आता मोठं टास्क होतं ते म्हणजे फुलांच्या पाकळ्या करणं, त्याला खूप वेळ लागतो. सो बाबा, मी आणि आम्ही सगळे मिळून बसलो होतो. आई आमच्या हाताखाली होती, एक एक गोष्ट हातात आणून द्यायची किंवा बाकीची घरातली कामं होती ती सगळी ती आवरत होती आणि तेवढ्या वेळात आम्ही पाकळ्या करायला बसलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्यात अनाया खूप एन्जॉय करत होती. नानू काय करताय का मामाच्या लग्नाची तयारी? सांग कशा मी मामाच्या लग्नाची तयारी करत आहे म्हणून. इकडे सांग जोरात, इथं पाहून सांग. मामाचं लग्न करते, तयारी करते. हे बघा माझी गुदू पण आली. इथे बी सुंदर अशी घाण्याची रांगोळी काढणार आहे आणि त्यानंतर मग आतमधलं सजावटीला सुरुवात करू. आणि मला या कामांमध्ये खरंच इतका इंटरेस्ट आहे की मी आपल्या कामांमध्ये मग्न होऊन जाते. रांगोळी काढणं म्हणा किंवा सजावट म्हणा, आणि अनायाकडे पण लक्ष द्यायची मला अजिबात गरज पडत नाही. आई तिला खाऊ घालते, आई असेल वहिनी असेल तिला प्रॉपर खाऊ घालणे, तिचं काय आहे ते बघणे, सगळं ते करतात. त्याच्यामुळे मी एकदम बिनधास्त आपली व्हिडिओ शूट करत असते, आपलं काय सजावट करायची ती करत असते. रांगोळी माझी काढून झाली आहे. मी सिंपल अशी रांगोळी काढली, फक्त विशालचा घाणा तेवढं लिहिलं आणि घाणा तेवढं जातं काढलं. तिथे कितपत जमलं आहे मला माहिती नाही. आणि हे माझ्याकडे रांगोळी रेडीमेड होती, एका ताईंच्याच पेजवरनं मला पाठवलं. त्यांचं पेज मी टॅग करते खाली. खूप सुंदर आहे, वेळ वाचवतात आणि परफेक्ट दिसायला पण सुंदर दिसतात. सो ती मी असे खाली लावले आहेत. सो रांगोळीला खूप सुंदर लूक आला. इकडे अजून पाकळ्या काढण्याचं काम चाललंच आहे, कारण खूप वेळ लागतो. इकडे ह्या पाकळ्या पिवळ्या, गुलाबाच्या, पांढऱ्या आणि हे सगळे वेगवेगळ्या पाकळ्या आम्ही तयार करून घेतो आणि आता आम्ही डेकोरेशनला सुरुवात करू. चला सुरुवात करा. डिझाईन पाहत जा ना, तसं तसं करा. आता इथे नको, थोडं बाजूला करा.
आणि मग आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली. एक डिझाईन आमच्या डोक्यात होती, त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही दोघीही छान असं डेकोरेट करत होतो. फुलांच्या पाकळ्या ऑलरेडी तयार होत्या. आता पटापट सगळं डिझाईन काढणे फुलांनी हे सगळं बाकी होतं. आम्ही दोघी हे करत होतो आणि माझी आई, बाजूच्या ताई, बाबा हे सगळे पान आम्हाला कट करून देत होते की आम्ही फुलांच्या पाकळ्या तर कट केल्या, पण आम्हाला पानं पण पाहिजे होते हिरवे आणि ते करायचे राहूनच गेले होते. सो ते काम त्यांच्याकडे दिलं होतं आणि आम्ही इकडे डेकोरेट करत होतो. सो डेकोरेशन झालं आणि आम्ही सगळे रेडी पण झालो आणि आत्ता वाजलेत 5. सगळं सकाळपासून चाललं आहे, तर 5 वाजेपर्यंत आम्हाला पुरलं. आणि आता डेकोरेशन फायनल कसं दिसतं हे तुम्हाला मी दाखवते. आणि सोबत आम्ही सगळे पण छान छान तयार झालो आहे. हिला सगळे ओळखतच असेल, माझी बहिणी. आता दुसरी लवकरच येणार. आणि ह्या ताई मी ज्यांच्याबद्दल नेहमी बोलत असते, आमच्या घरासमोर राहतात आणि पूर्ण डेकोरेशनला प्रत्येक वेळी त्या खूप हेल्प करतात. अजून एक ताई येत आहे, त्या पण पुढे दाखवते. आणि ही माझी आई आणि ही चुटकी. ये ना, अरे बाबा येऊ का म्हणते बाबा. चुटकुची आज अजिबात झोप नाही झाली, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं ओके नाही आहे. आणि ही नानूची फ्रेंड परी. ही नानूची फ्रेंड परी. हाय परी. सो गरमी एकदम डेंजर आहे. बरं चला मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते. सो असं काहीसं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आणि याच्यामध्ये पूर्ण दिवस गेलेला आहे आणि मॅनपॉवर पण बऱ्यापैकी. आणि मग त्यानंतर आमच्याकडे ज्या मानाच्या वस्तू बनवल्या जातात त्या आम्ही बनवायला सुरुवात केली. सो 5 जणी शेवया बनवतात. आता शेवया प्रॉपर तर नाही, पण आईला जे बनवत आहे तशाच टाईपच्या शेवया आता बनवल्या होत्या. आणि त्यानंतर इथे वड्या टाकणे, पापड बनवणे हे सगळं आमच्याकडे असतं. ते रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही सगळं करत होतो. आणि प्रत्येक गोष्टींना 5 बायकांचा हात लागला पाहिजे, तर सगळेजण आळीपाळीने एक एक गोष्ट बनवत होते. मी आणि माझ्या बहिणीने छान असं विशाल आणि वैष्णवी असं नाव लिहिलं होतं. सो माझी होणारी जी बहिणी आहे तिचं नाव वैष्णवी आणि माझ्या भावाचं नाव विशाल आहे. सो असं काहीसं थोडंसं क्रिएटिव्ह करण्याचा आम्ही प्रयत्नसुद्धा केला होता. सो ओव्हरऑल तुम्हाला पूर्ण डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. दिसत आहे का माझा विशाल? जवळून पाहिलं तर दिसत, दुरून पाहिलं दिसते. बसा. आणि अशा प्रकारे आमचा मस्त असा गाण्याचा प्रोग्राम झाला आहे. आणि सगळे एकदम लेडीज सुंदर सुंदर दिसत आहे, मस्त साड्या बिड्या घालून. का बरं नाही तुम्हाला घेते ना आमचे कॅमेरामॅन गरज पडल्यास. ॲक्च्युली इथे व्हिडिओज घ्यायला थोडंसं डिफिकल्टी, मग तुम्हाला खूप वेळ दिसलं असं की 4 जणी बसल्या आणि मी नाही आहे. सो आम्ही थोडंसं व्हिडिओ मॅनेज करून घेत होतो.
बट नाव ऑल फाईन आणि छान झालं आहे. आता फायनल एडिट्स कसं होतं हे तुमच्याशी लवकरच शेअर करते. आणि नानू अशी कोपल्यात बसली आहे एकटी बलीबलवर येते हो ये ना. हां आणि काय म्हणू नानू मी काय म्हणू आता माझी गुदू पण आली हो. आणि प्रोग्राम झाला, आम्ही सगळे फ्रेश झालो आणि माझ्या बाबांचं असं झालं की चला अक्षदा तयार आहे, वाळल्यासुद्धा आहे, तर मी पॅकेट्स पण भरून ठेवतो. आणि माझी वहिनी माझ्या बाबांच्या नेहमी साथीला असते. माझे बाबा कुठलं काम करायला बसले की ती त्यांच्या बाजूला जाऊन बसलीच पाहिजे, म्हणजे तिने पूर्णपणे माझी जागा घेतलेली आणि ते बघून मला खूप छान वाटतं. तुझं कोण नाव सांगणार होतं का नानू? कोण नाव सांगत होतं तुझं? हा काय म्हणे आप्पा तुला? काय म्हणे नाव सांगतो म्हणे तुझं? जमतंय का? मला नाही जमत बेटा. मला नाही जमत. मला जमत नाही. करून बघू का? हे बघ आलो. मी तुला पिशवी देते म्हणते. जमलं? हो ना? ट्राय करून बघितलं ना मी. हे बघ. बापरे. तू गडबड करून टाकली पूर्ण? कशी काय? तुझं तोंड नाही दुखलं बेटा बोलून बोलून? तू झोपली नाही आज दुपारी? हा बरं. अरे बाबा काय ग नानू? बाय कर व्यवस्थित नानू मामीला. इकडे बघ व्यवस्थित बघून का. कुठे चालली तू? तू कोणाकडे जाणार आहे? कोणाकडे कोणाकडे चालली व्यवस्थित सांग. मधुकडे चालली. इथे मुंग्याच मुंग्या आहे. कुठे आहे ग? मधु कुठे आहे? मधुकडे जाणार आहे तू? मधुकडे कोण आहे ग? काही नाही करत ते काही. करण म्हणून गेलो होतो ना त्याला सेविंग मध्ये गेला सेविंग मध्ये. तुला ओळखलं असेल आता सगळ्यांनी. आता नाही सांग. पिंक येत आहे रे. व्यवस्थित 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 लोगार. कुणी आणले नानू तुझ्यासाठी? थँक्यू. काय केलं काय? एवढी खराब झाली बेटा? कशी केली? काय स्क्रॅचेस केल्या का? स्क्रॅचेस केल्या? कशा दिसत आहेत त्या?
बरं आणि कोणी केलं बेटा कोणी केलं ते स्क्रॅचेस कोणी केल्या? आणि केवली खराब केली? केवढी? एवढी? अरे यार मग आता दुसरी घ्यावं लागेल. बापरे, आता बाबाला सांग मग दुसरी गाडी घ्यावं लागेल म्हणून. हा कोणती गाडी घ्यायची आता? मग गाडी सुरू नाही होत आहे का? नाही, आता कोणती घ्यायची? ब्लॅकच घ्यायची का? ब्लॅक तर आहे आपल्याकडे ऑलरेडी. पिंक घ्यायची? नानू चालवेन का मग पिंक? बाबाच का? मम्मासाठी घ्यायची का ग गाडी? तू चलशील मम्माच्या गाडीमध्ये? बर. जमलं का नानूला? व्हेरी गुड. नाही ना मॅडम, पण 50% सूट असन तर घेतो, नसन तर काहून घेऊ? मला हे तर सांगा तुम्ही. तुम्ही आहे ना सर म्हणता मॅडम, आणि 50% सूट भेटणार नाही ते म्हणता. मग कॅशबॅक म्हणजे सूटच झाली ना मॅडम. समजा तुम्ही सांगा मी 50,000ची शॉपिंग केली आणि तुम्ही म्हणता कॅशबॅक, तर 50 असं कसं घेऊन ट्राय करू? मी घेऊ आणि मग जर 50,000चे 25,000 वापस नाही भेटले तर तुम्ही तर फोनही नाही उचलत वापस. तुमचा फोन बिझीच येते. कसं काय नाही उचलत मी सांगतो ना. मी बायकोनं शॉपिंग केली आणि मला आता बिल आलं तर बिलमध्ये म्हणते 50,000 भरा. ठीक आहे. मग मी त्या मॅडमने फोन केला, जसे तुमच्यासारख्या एका मॅडमने फोन केला होता मला. ह्या म्हणते आता का कॅशबॅक त्याच्यावर भेटणार नाही. मग तुम्ही एक तर सांगता भेटते आणि आता म्हणते भेटणार नाही. असं थोडी जप. अहो मॅडम, म्या सोबत्यापासून उधार. अहो मॅडम, म्या एका सोबत्यापासून 25,000 उधार घेऊन ते बिल भरलं. तुम्हाला काय सांगू मी आता? तुमची इच्छा बा. मला तर घ्यायचं होतं, पण मला 50% ऑफ पाहिजे होता. पण त्या जुन्या मॅडम नाही म्हणते ना आता. त्याचं काय? तुम्ही मॅडम, तुम्हाला सांगतो, माझ्या एक सोबती आहे, त्याला लय समजते कार्ड इथलं. त्याच्यासोबत बोलता काय? मॅडम, एक माझ्या सोबती आहे, त्याला समजते कार्ड इथलं. तुम्ही त्याच्यासोबत बोलता काय? हाँ, उसको हिंदी पण येते. उसके साथ बोलो तू. हाँ ठीक आहे. सो रोशनच्या अशा कॉमेडीसोबत आमच्या दिवसाचा शेवट झाला. ॲक्च्युली दिवसात रोशनला 100 कॉल येतात असे कस्टमर केअरचे, आणि कधीतरी जो एकदम फ्री असला की तो असा त्यांच्याशी बोलत असतो की चला दिवसभर आपल्याला हे एवढा त्रास देतात तर एखाद्या कॉलमध्ये आपण त्यांना त्रास देऊ, असं काहीसं म्हणून रोशन त्यांच्याशी असा मजाकीने बोलतो. आणि यासोबत मी आपला व्लॉगही एंड करते आजचा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असंच एका छानशा व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.